आणि मामा पोज देऊन उभा आहे. बेबी आहे श्रीशा, ती छोट बाळ आहे. तिचा पण आवाज नाही मा श्रीशाचा काय. हाय हॅलो, कशात सगळे. तर थंबनेल बघून बघ तुम्हाला कळालंच असेल की आजच्या व्हिडिओमध्ये काय आहे. तर आज माझे फॅन्स मला भेटले चक्क. तर चला तुम्हाला पुढे दाखवते. इथे चाललं आहे श्रीशाचा थोडा डान्स आणि आपण इथं व्हॉइसवर टाकला आहे कारण की इथे चालू होतं गाणं. आणि गाणं तुम्हाला कळालंच असेल की कोणतं चालू आहे. त्याच्यानंतर मग श्रीशा इथं डान्स करते आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आज तर एवढी मज्जा आली ना. आज एकदम असे नाही का जुने दिवस असे उलगडले असं झालं. कारण की आम्ही सगळेजणं बसलेलो होतो दीदीच्या लग्नाची सीडी बघायला. आणि बघा तुम्ही दीदीच्या लग्नाची म्हणजे सगळे छोटे छोटे आता आम्ही तर नव्हतोच तेव्हा, पण आमचे नवरे आणि ते सगळे असे छोटे सगळे होते. तर तुम्हाला थोडीशी झलक दाखवते. हे बघा, झाली गाडी सुरू आणि लग्नासाठी निघाले सगळे. तर म्हणजे कसं असतं ना, भारी वाटतं पण असं जुनं बघायला. सगळेजण एवढे आनंद घेऊन बघत होते. आणि अशा मला तर आहे ना असं सगळे एकत्र असल्यावर ना एकदम छान वाटतं. म्हणजे मी आजारी जरी असले ना तरी मी बरी होऊन जाते. मला ना काय माहिती पण मला माणसं पाहिजे राहता. एकटी असल्यावर ना मला बिलकुलच बरं वाटत नाही. त्याच्यामुळे मला असं वातावरण खूप 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 जास्त आवडतं. आणि आमच्या घरी असंच वातावरण असतं. सगळे एकदम मस्त खेळून मिसळून वगैरे राहतात सगळे. तर आज आम्हाला जायचं होतं फिरायला. आणि आज आम्ही कुठे फिरायला जाणार आहे तर चला तुम्हाला लवकरच दाखवते. आणि खूप मज्जा आली आज. हे बघा, लाईट गेली आणि म्हणजे संध्याकाळ झाली होती तरी पण आम्ही बघत होते. बघा, नवरी आली ही बघा, हीच ती नवरी आहे बरं का. इथं ही आहे हीच ती नवरी आहे आणि ती नवरीची बहीण आहे बरं का. ती जास्त पिक्चरमध्ये राहत नाही माझ्या फोटोमध्ये कारण त्या इथं राहत नाही त्याच्यामुळे. चला, आज लग्नाच्या निमित्ताने घेतलं आहे. पाणी पिताय की नाही तेच कळत नाही मला. पण आधी असंच होतं. हे बघ, किती बारीक होती दीदी. एकदमच बारीक होती. तशी मी पण पहिले खूपच बारीक होती. हे बघा. हां, तर चला आज म्हणजे आणि काय झालं माहिती का, लग्न झालं ठीक आहे. लग्नाचा व्हिडिओ बघितला आणि त्याच्यानंतर हा डोक्याला हात लावतो ना, या विरेनच्या बड्डेचा व्हिडिओ बघितला. म्हणजे लग्न झाल्यावर लगेच विरेनचा बड्डे केला होता पहिला, तेव्हा त्याचा बड्डेचा व्हिडिओ. आणि श्रीशा नाचती तिच्या मम्मीच्या लग्नामध्ये, तेव्हा नाही नाचली, आता नाचून घेते. कारण आता हे बघा डान्स चालू, ती पण नाचायला चालू झाली होती. असे सगळेजण इथं मस्त मज्जा येते. आणि मग आहे ना त्याच्यानंतर लग्नाचं झालं का मग विरेनच्या, हा बघा हा माझा नवरा आहे बरं का. ढगाळ ड्रेस घातला होता आणि या ढगाळ्या ड्रेसची कहाणी खूपच वेगळी आहे. कोणाला ऐकायची असेल तर नक्की कमेंट करा. तर मग हे बघा ते झालं. त्याच्यानंतर मग लगेच विरेनच्या बड्डेचा व्हिडिओ बघितला. त्याच्यानंतर विरेनचा बड्डे झाला. विरेनच्या बड्डेनंतर डायरेक्ट मग आम्ही श्रेयाच्या बड्डेला गेलो. म्हणजे एकदम असं त्याला किती वर्ष लागले असतील. आणि आम्ही दीदीचं लग्न झालं लगेच श्रेया पण झाली. म्हणजे एकदमच वेगळं होतं ते. मला तर एकदम अरे म्हटलं दीदीचं लग्न झालं, श्रेया पण झाली. आणि त्याच्यानंतर हा बघा, हा व्हिडिओ बघा, याच्यामध्ये कोण दिसतंय तुम्हाला. हे आहे मल्हारचे पप्पा. आणि हे पहिल्या घराची वास्तुशांतीचा व्हिडिओ. म्हणजे हे भारी वाटलं बरं का मला, की
म्हणजे इतक्या वर्षांपासून ते सगळे जे व्हिडिओ वगैरे आहे ते सगळं सांभाळून ठेवलेलं आहे. असं बघायला कामात येतं खरंच. आणि ते सगळं असं जपून ठेवलं आहे, भारी वाटतं मला. आता मी पण जपून ठेवणार आहे, मी पण ठरवलं आहे. त्याच्यानंतर आम्ही खूप कंटाळलो होतो, आम्हाला जायचं होतं फिरायला. आणि Parrot. जुप्पी जुप्पी आपण घाबरलो. जुप्पी आली, जुप्पी आली. दोघं तुझ्यासाठी आलेत. काय करायचं सांगा. मॅथ ऑलिम्पियाड मध्ये भाग घ्यायचा होता. तिला ऑनलाईन जापनीज कोर्स घेतलीये. अगं सोपं आहे रे जापनीज शिकणं, माहिती का? यो यो हनी सिंगर, यो यो हनी सिंगर. कुठे जायचं आपल्याला? फिरायला जायचं ना? फिरायला चाललोय आता आम्ही. आमच्या गाड्या उभ्या आहे आणि आमचे जे ड्रायव्हर आहे म्हणजे जे गाडी चालवणारे आहे ते झोपलेले आहे आणि आम्ही इथे तयारी करून निघालेलो आहे. आणि मामा पोज देऊन उभा आहे. तर माझे छोटे छोटे फॅन्स मला भेटायला आले. हॅलो, हे आहे माझे छोटे फॅन, आहे ना श्रीषा? माझं पण चॅनल आहे, सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकन क्लिक करा. मी पण एवढं बोलत नाही माझ्या व्हिडिओ मध्ये. ओके श्रीषा, बघ ना, बघ तुला काय बोलायचंय का? तुला काय बोलायचंय का? मामा बिचारा पोज देऊन उभा आहे फोटो काढायला. आमच्याकडे कॅमेरा, ऊन लागतो, ऊन. ओके चला फोटो काढूया आपण. तर आम्ही चाललो आहे कुठेतरी फिरायला. आणि कुठे चाललोय ते आम्हाला पण नाही माहिती, फक्त आम्ही तयारी करून बसलेलो आहे आणि आम्ही चाललेलो आहे फिरायला. काय म्हणलं तू? लॉक कर. आपण बसू गाडीवर. त्याच्यानंतर इथे आमचं फोटोशूट काढून झाल्यानंतर थोडा, हे मला कळतच नाही बरं का, सनसेट आहे का सनराईज आहे. तर जे काय असेल ते तुम्ही समजून घ्या, संध्याकाळची टाईम आहे. तर हा थोडासा व्ह्यू मी कॅप्चर केलेला आहे आणि गाणे चालू होते त्याच्यामुळे मग मी काय वॉईस टाकलाच नाही. मग मी माझंच बडबड चालू केलेली आहे इथे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते रस्त्याच्या कड्याला इतके छान फुलं होते, बापरे इतके भारी होते ना. पण नेमकं ते घ्यायला टाईमच नाही भेटला, आम्हाला उशीर झाला होता. त्याच्यानंतर आम्ही इथे मंदिरात पोहोचलेलो आहे. चलो चलो चालेल चालेल. घालायला कपडे मला रेडे. हे असं वाटतंय का तुम्हाला दुकान? पण हे दुकान नाहीये.
आपण दोघे भाऊ दूध काला खाऊ. इंग्लिश शाळेत शिकायला जाऊ. या आया आहे बर का, या 2 आया आहे बर का. आणि त्यांचे पोरं बघा बर का, हे बघा असंच असतं. या 2 जणी रिकामे चाललाय, हे बघा. नाही चाललं. त्यानंतर आम्ही इथे प्रतिबालाजीला आलेले. बघा इतकं छान होतं ना, म्हणजे संध्याकाळची वेळ होती, जास्त गर्दी नव्हती. मस्त सगळ्यांनी प्रसाद घेतले आणि सगळे इथं गप्पा मारत मारत खात होते. हे बघा, हे मंदिर आहे प्रतिबालाजी, भरपूर जणांना माहीत असेल. छान आहे. त्यानंतर इथे एवढी मज्जा चालली, कारण की इथे आम्ही खेळत होतो गाण्यांच्या भेंड्या. आणि ट्रिपला गेलो आणि गाण्यांच्या भेंड्या नाही झाल्या, असं कधी झालं आहे का? असं कधी होऊच शकत नाही. आणि गाण्यांच्या भेंड्या या स्किप कधी होऊच शकत नाही. त्याच्यामुळे इथे आम्ही गाण्यांच्या भेंड्या खेळ. आणि हां, सगळ्यात इम्पॉर्टंट, गाण्यांच्या भेंड्या खेळण्यासाठी आम्हाला कोणी सांगितलं? या मुलीनी, ही जी आहे ना बघते ही. आणि हिने एकही गाणं म्हटलेलं नाही, आम्हाला नादी लावून दिलं आणि आमचे जुने गाणे चालू झाले. हे बघा, हे मावशी पण गाणी म्हणत आहे. आणि जुने गाण्यांमधनं तो जो प्रवास म्हणजे शेवट गेला आहे ना, तो इतका छान झाला. कारण की आम्हाला कळालंच नाही, आम्ही येताना आलो ना, येताना आम्हाला कळालंच नाही. डायरेक्ट इतक्या पटकन आम्ही पोचलो, कारण आमचा वेळच त्याच्यात निघून गेला. आणि मला ना गाडीतनं खूप सफोकेशन होतं, तर मला त्रास पण नाही झाला नंतर. म्हणजे असं सगळे बोलत राहिले, खेळत राहिले, छानपैकी एन्जॉय करत राहिले ना, तर मला त्रास नाही होत. पण जर सगळे शांत राहिले ना, तर मला खरंच त्रास होतो. काय माहिती माझा मेंटली त्रास आहे का कोणता त्रास आहे, पण मी अशीच आहे. मला लागतात माणसं आणि बडबड केली तरच मी स्वस्थ राहू शकते. मी जर शांत बसली तर मला नाही वाटत की मी स्वस्थ राहू शकते. तर अशा पद्धतीने, तरी पण मी तुम्हाला सांगते, इतक्या दिवसापासून सर्दी झाले असेल 15 दिवस, तरी पण अजून माझी सर्दी काय प्रॉपर बरी झालेली नाही. नंतर आम्ही इथं हॉटेलला थांबलो आणि हॉटेलला बघा, तर हा गारवा हॉटेल आहे, सासवडच्या वरती, म्हणजे सासवडच्या अलीकडंच आहे. जो घाट चढला का सासवडचा, त्याच्या एकदम म्हणजे घाट चढल्याच हा हॉटेल येतं. छान आहे बरं का हॉटेल, मला आवडलं. जेवण पण छान आहे आणि इथं खेळण्यासाठी हा एरिया आहे, त्याच्यामुळे हा मला खूप आवडला आहे. तर हे सगळे पहिले तर आम्ही गेल्या तिथे खेळतच होतो. म्हणजे पहिले डायरेक्ट त्याच सेक्शनमध्ये गेलो. सगळे फक्त जीजू आणि ते रिषभच तिकडे गेले मध्ये, आणि आम्ही सगळे आलो डायरेक्ट इथे घुसलो. सगळे डायरेक्ट सगळे इथं बसले. हे बघा, सगळे इथं खेळत आहे. ही मनू पण खेळते. सगळे छोट्यांपासनं, म्हणजे मोठे नाही खेळत होते, श्रेया, मनू, श्रीशा सगळे खेळत होते. यात माई झोपलेली होती, त्याच्यामुळे माईचं राहूनच गेला होता. माईची टीप मी नंतर शेवटला टाकली, कारण आम्ही रिटर्न जाताना माई म्हणून माईचं पण व्हिडिओ मी टाकलेला आहे याच्यामध्ये. यांचा व्हिडिओ. आहा वा वा वा.
करा हे करा. आता काय ही छोटी सरकुंडी. आ तर अशाच पद्धतीने आमचं जेवण झालं. त्याच्यानंतर माहीचं खेळून झालं आणि आम्ही निघाले घराकडे. आणि त्यानंतर खूप जास्त थकलेलं होतं आणि सगळ्यात इम्पॉर्टंट जेवण पण झालेलं होतं. त्याच्यामुळे चला बस करूया आता आपला ब्लॉग. आणि हा आमचा ट्रिपचा व्लॉग कसा वाटला तुम्हाला ब्लॉग होता हा तर कमेंट करून नक्की सांगा. ओके बाय बाय.